पूर्व मध्यरात्रीला हा सामना रंगतोय. अमर भारत कबड्डी संघ टाळसुरे विरुद्ध जय हनुमान कबड्डी संघ अंजरले ताडा करतोय आणि चढाई करतोय. जय हनुमान अंजरले संघाचा 10 नंबर गणवेश परिधान केलेला राळे सुंदर हुलकावणी देत कोपरा सहाय्यकाला लातेने बाद करण्याचा प्रयत्न यश पडलेला नाही. आपल्या भवानीची चढाई संपूर्ण माघारी वळताना प्रत्युत्तरासाठी जातोय तो आपा कायनरकर 777 नंबर गणवेश परिधान केलेला आपा कायनरकर खेळी रंगवतोय. निदान रेषा पार करतोय. आपल्या खेळीला सुरुवात करतोय. आपल्या संघाला न्याहाळतोय. असा हा मधुर शर्यतीचा कबड्डीपटू पुन्हा हुलकावणी बदलची टेक्निक सुरू आणि आपल्या क्षेत्ररक्षणात सुखरूप परत. पुन्हा एकदा चढाई रंगवतोय तो तन्मय. उंच पुरा असा दिप्पड व्यक्तिमत्वाचा कबड्डीपटू रात्रीच्या शांत धुंद अशा वातावरणात चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. कोण होणार विजयाची बाजी मारणार आणि अंतिम विजयाचा मानकरी कोण ठरणार याची उत्कंठा आपल्या सर्वांनाच लागलेली आहे. आणि 18 नंबर गणवेश प्रदान केलेला अमर भारत कबड्डी संघाचा एक सुंदर असा कबड्डीपटू अतिशय चपळ अशी खेळी उत्कृष्ट असं पदलावत्य निरादृष्ट आतील बाहेर त्याचा महत्वपूर्ण खेळ आपण पाहतोय. कोणत्याही धोकाला पत्करता माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा चिसोड चढाई घेऊन जातोय तो तेजस राळे. संघाकडून 5 नंबरचा गणवेश प्रदान केला. तेजस राळे खेळी सजवतोय. प्रतिस्पर्धी संघाला आजमावतोय. पुन्हा धावत जाऊन हुलकावणी देत दोन्ही कोपरे झेपावत सुंदर अशी हनुमान उडी मारण्याच्या प्रयत्नात फसला जातोय. बाद होतोय. गुण जमा होतोय संघाच्या खात्यात आणि चढाईसाठी पुन्हा हरवणारी कबड्डीपटू अतिशय चपळ खेळी मग ती लहानपणी कीर्तिमान असा हा कबड्डीपटू शांत सावध शिस्तबद्ध माघारी वळतोय. बोनस गुणाचा मानकरी ठरतोय आणि पुन्हा चढाई करतोय तो तन्मय. क्रीडा रसिकांमध्ये नीरव शांतता. चुरशीचा सामना दोन्ही संघ दापोली तालुक्यातील बलाढ्य आहेत. एकमेकांवर मात करण्याची जय्यत तयारीनिशी ते आलेले आहेत आणि यावेळी मात्र सुंदर चौडा रोहित चोगले यांचा आणि चढाईपटू बाद असा पंचांचा इशारा आणि चढाई करतोय तो मध्यम उंचीचा गौरी सर अतिशय चपळ खेळी करण्यात तरबेज असलेला प्रभाकर दादांच्या तालमीत तयार झालेला असा हा कबड्डीपटू खेळी सजवतोय. आपला सावध संयमी पवित्रा घेत माघारी वळतोय आणि प्रत्युत्तरासाठी जातोय तो गुहागरकर याला सुंदर असं रोखलं जात आहे. थांबवलं जात आहे. या स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहत आहेत अक्षय सुर्वे, सुधीर कळे, प्रदेश आरेकर, तुषार पाटील, सिद्धेश कर्ले, समीर शेवडे आणि चढाईसाठी गेलेला आपा कायनरकर. अपाक माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी 7 नंबर गणवेश प्रदान केलेला माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा तिसरी चढाई घेऊन अमर भारत कबड्डी संघाचा 18 नंबर गणवेश प्रदान केलेला कबड्डीपटू अतिशय सुंदर खेळी उत्कृष्ट पदरायुक्त करीत लाथेनं कोपरा रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न सुंदर प्रयत्न पण त्या प्रयत्नात फसला जातोय. पंचांचा इशारा येतोय रायडर बाद आणि पुन्हा आपण एकदा जातोय आमच्या साईलच्या माध्यमातून
त्याचा आवाज ऐकण्यासाठी. धन्यवाद सर. श्री सीमादेवी क्रीडा मंडळ सालधुरे यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या भव्य दिव्य अशा तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला हा अंतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुढीपाडवा उत्सवानिमित्त राबवण्यात आलेली संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. अंतिम सामना अमर भारत टासुरा संघ जो की पहिल्या दिवसामध्ये एक दमदार प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठताना पाहायला मिळाला, तर दुसऱ्या बाजूला जर्मन ताडाचं पण आन्सर या संघाला आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये एक जबरदस्त खेळ आणि अंतिम फेरी गाठण्यात यश आले. दोन भारतीय संघ एकमेकांसमोर आले. सामना हाय व्होल्टेज राहील यात मात्र कुठलीही शंका नाहीये. अफवा काही नरकर सद्यस्थितीमध्ये आक्रमणासाठी अमर भारत टासुरा संघाच्या माध्यमातून जबरदस्त एक सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. अगदी पहिल्या सामन्यापासून आणि कालच्या दिवसापासून या ठिकाणी उपस्थित झाले. आपले देखील पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. कारण स्पर्धा राबवली जाते परंतु त्याचा एक उत्कंठा वाढवण्याचं काम मात्र क्रीडा रसिकांच्या माध्यमातून केलं जातं. कारण क्रीडा रसिकांची उपस्थिती हीच त्या मंडळाला मिळालेली त्यांच्या स्पर्धेची सक्सेसफुल होण्याची पोचपावती असते. आणि क्रीडा रसिकांची उपस्थिती सातत्याने पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेसाठी. उद्या एक दिवसाचा ब्रेक आहे. उद्या पुन्हा एकदा स्पर्धा असाही वडणगाव मध्ये त्यानंतर पुन्हा एकदा सातेरी गाव मध्ये स्पर्धा येते. त्यामुळे सातत्याने कबड्डीचा कारभार चालू आहे. कानूर वगैरे बोलतो चला या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. या ठिकाणी एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. जर्मन आन्सरले आणि त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी अमर भारत टासुरा संघ दाखल झाला. महत्वपूर्ण मॅच आहे. अंतिम फेरीची लढत या संपूर्ण स्पर्धेची श्री सीमादेवी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेली या संपूर्ण स्पर्धेची ही अंतिम फेरीची लढत या ठिकाणी रंगवायला मिळते. अफवा काही नरकर या ठिकाणी सज्ज झाला. याच्या क्रमांक 777 दापोलीचा बाहुबली आक्रमण करेल बलाढ्य अंजने संघाच्या कोर्टमध्ये. ऑल इन असलेला अंजनेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पायामध्ये डावी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. चला या ठिकाणी पुन्हा एकदा तेजस आक्रमण करतोय मैदानाच्या. 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. 2-2च्या 3 साख्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई अगदी आक्रमकतेने सजवली जाते. मॅच महत्वपूर्ण आहे. या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम सामना आहे. कुठला संघ प्रथम क्रमांकाच्या चषकेवरती आपलं नाव नोंदवेल या सामन्याच्या अंताकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये सामना बरोबरी सुटताना पाहायला मिळाला नाहीये. अंतिम सामना बरोबरी सुटताना तितकाच महत्वपूर्ण असेल. दोन्ही बलाढ्य संघ तालुक्याच्या कबड्डी सपटलावरती हे दोन संघ अनेक वेळेस अंतिम फेरी खेळताना पाहायला मिळाले. यावेळेस मात्र भविष्यात या खेळाडूला रोखण्यात यश आलंय. सक्सेसफुल आतमध्ये गुणाशी कामे अंजरल्या संघाच्या खात्यामध्ये होतीये. गौरी सदस्य खेळाडूला रोखलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. चला या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 तेजस हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. स्वतःच्या उजव्या पाठीवरती रोहित ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. पहिला पाय मारला नाही त्याने. मी ते बोलते बाकी काय त्याला सांगतो. दोन्ही संघांसमोर सुरुवातीच्या मिनिटापासूनच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये थोडासा आक्रमक झालेले दोन्ही संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. अंजरले आणि त्यांच्या विरोधामध्ये टासुरे हे दोन्ही संघ कट्टर प्रतिस्पर्धी आहेत
अनेक स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचा मान दोन्ही संघांकडे आहे. अंतिम फेरी खेळण्याचा अनुभव देखील या दोन्ही संघांकडे आहे. परंतु या मॅच मध्ये कुठला संघ हवी ठरेल देखील तितकाच महत्त्वपूर्ण आहे. तेजसला रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल चालू आहे. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. रोखलं जाईल मैदानाच्या आतमध्ये तेजस या खेळाडूला गुणाची कमाई बरोबर टासुरी संघाच्या खात्यामध्ये होतीये. एक चांगल्या पद्धतीचा खेळ सादर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्रेयस या ठिकाणी पाहायला मिळतो. थोडंसं शांत संयमाने खेळ सादर केलाय. माघारी परततो एक व्हॅलिड रेड येतो तर मग पुन्हा एकदा तन्मय सबोधा एक व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न असेल कारण तेजस मैदानाच्या बाहेर गेलाय. सो प्रामुख्याने सडेपट्टूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे थोडासा संयमाने पाहायला मिळतोय. माघारी परतल्या त्याला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी थर्ड रेड साठी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अफवा मैदानकरी या खेळाडूच्या माध्यमातून ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याची कारण थर्ड रेड होती त्या ठिकाणी आक्रमण करण्याची आवश्यकता सदस्यमध्ये सरायपटू नव्हती. परंतु अफा कैदरकर त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरला आणि गुणाची कमाई आपल्या संघाच्या खात्यामध्ये करताना पाहायला मिळतोय. तेजस आणि तन्मय दोन्ही खेळाडू सद्यस्थितीमध्ये मैदानाच्या बाहेर बॅकलाईनच्या जागी पाहायला मिळतात. दोन महत्वपूर्ण खेळाडू अंजरले संघाचे बॅकलाईनच्या पाठी आहेत तर दुसऱ्या बाजूला टासुरी संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. शांत संयमान अफवा कैदरकर सद्यस्थितीमध्ये खेळ सादर करतो. विपुल इकडे चला ठिकाणी साहिल या खेळाडूला पण पाहतोय. आक्रमणासाठी सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 1 हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक व्हॅलिड रेड करून माघारी पडते. प्रत्युत्तरासाठी आक्रमण टासुरी संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 777 अफवा कैदरकर हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय आक्रमणासाठी. 5 खेळाडूंच्या डिफेन्स आहे. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड रिकाम्या तर माघारी पडते. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा अंजरले संघाच्या माध्यमातून त्यांचा महत्वपूर्ण सडेपटू पाहायला मिळतोय. तिसरी कडे आक्रमणासाठी अफवा कैदरकर पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 777 या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज झालाय. गुणाची कमाई करतोय. डिफेन्स या ठिकाणी कोलॅप्स होतोय. अंतर्गत संघाचा आवश्यकता नाहीये त्या ठिकाणी देखील त्या भूमिका बजावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण साहिल हा खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमणासाठी. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. पंचांचा इशारा येतोय. बोनस गुणाची कमाई गुणाची कमाई होतीये अंजर संघाच्या खात्यामध्ये. 4 खेळाडूंचा डिफेन्स यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुणाची कमाई होईल. एका गुणाने स्कोर कार्ड पुढे सरकतोय.
जर्सी क्रमांक 1 पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो बॅक टू बॅक बोनस गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बोनस गुणाची कमाई होतीये. पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. साहिल या खेळाडूच्या माध्यमातून गुण एकवटला जातोय. गुण सातत्याने या ठिकाणी एकवटले जात आहे. गुणाची कमाई सातत्याने बोनस गुणाच्या माध्यमातून केली जाते. परंतु जोपर्यंत टच पॉईंट घेतला जात नाहीये तोपर्यंत त्याचे साथीदार देखील विभाग होणार नाहीये. त्यामुळे टच पॉईंट घेणं देखील तिथंच महत्वपूर्ण आहे. जर आन्सरला सगळ्याला त्याचे साथीदार एंटर करायचे. या ठिकाणी पंचांचा इथे पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्राचा खेळ तितकाच महत्वपूर्ण आहे. सध्या स्थितीमध्ये आपण पाहतो तर काहीशा गुणानं आघाडीवरती अमरभारत टासूर या संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ तितकाच महत्वपूर्ण राहील आणि दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमणासाठी अगदी पहिल्या चढाईमध्ये अफा करण्याचा या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस मात्र पायामध्ये डायव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. अटेल कुठलाचा सक्सेसफुल पाहायला मिळत नाहीये. मिडलँड क्रॉस केली जाते. मल्टी पॉईंट रेड अफा करण्याच्या माध्यमातून 2 गुणाची कमाई आहे आणि या 2 गुणाच्या कमाईनं ऑल आउटच्या मठावरती आंजर्लेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7 या खेळाडूला पाहतो. यावेळेस मात्र सक्सेसफुल डाईव्ह पायामध्ये केली जाते. गुणाची कमाई होतीये ती मात्र टासूर संघाच्या खात्यामध्ये, परंतु एक बोनस गुण देखील त्या ठिकाणी आंजर्ले संघाच्या खात्यामध्ये दिला जातोय. स्कोर कार्ड ऐकूयात. 15 या गुणसंख्येवरती सध्या स्थितीमध्ये टासुरीचा संघ जाऊन पोहोचलाय, तर 9 या गुणसंख्येवरती आंजर्लेचा संघ पाहायला मिळतोय. या फायनलच्या फेरीमध्ये अमरभारत टासूर या संघ सध्या स्थितीमध्ये अगदी स्ट्रॉंग पोझिशन वरती आहे. परंतु पलटवार केला जाईल आंजर्ले संघाच्या माध्यमातून. तेजस हा खेळाडू थोडासा आउट ऑफ फॉर्म या फायनलच्या फेरीमध्ये, त्याला देखील युनिफॉर्म घ्यावं लागेल. डिफेन्स जो काही थोडासा कोलॅप्स होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डिफेन्सला सावरावं लागेल. आंजर्ले संघाच्या महत्वपूर्ण सामना आहे. महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजावणं आवश्यक आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई केली जाईल टासूर संघाच्या खात्यामध्ये. साहिल हा खेळाडू बॅकलाईनच्या पाठी जातोय. अमरभारत टासूर संघासाठी सातत्याने गुण एकवटले जात आहेत. गुणाची कमाई केली जाते, परंतु दुसऱ्या बाजूने आंजर्ले संघाचं स्कोर कार्ड थोडंसं स्थिर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गुणाची कमाई करावी लागेल. या मॅच मध्ये पुनरागमन करावं लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी केली जाते अफा कैलरकर या खेळाडूच्या माध्यमातून. अफा कैलरकर मात्र आज भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. दमदार पोझिशन पाहायला मिळतोय. अफा मल्टी पॉइंट रेड यावेळेस सक्सेसफुल होत आहे. संभवतः सुपर रेड पाहायला मिळेल. 3 खेळाडूंना टिकलं जात आहे. संभवतः पंचांचा इशारा येतोय. सुपर रेड मैदानाच्या आतमध्ये 3 गुणाची कमाई आहे. तेजस हा खेळाडू या ठिकाणी इन्फॉर्म येताना पाहायला मिळतोय. सुरुवात झाली पलटवार करण्यासाठी आंजर्ले संघाच्या माध्यमातून. एक सुपर रेड त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्या सुपर रेडच्या जोरावरती मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट होईल का? आंजर्ले संघाकडे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र एक व्हॅली प्लेट प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा तेजस. मागच्या सरीमध्ये एक सुपर रेड केली होती एका या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमणासाठी. प्रयत्न फसलाय. निर्माण उडी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसताना पाहायला मिळतोय. सक्सेसफुल कामगिरी जर्सी क्रमांक 1 या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. सक्सेसफुल कामगिरी केली. तेजसला रोखलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. टेक ऑफ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, पण त्या पहिल्या प्रयत्नामध्येच डिफेन्सनं अगदी सुरेख कामगिरी केली. यावेळेस मात्र थर्ड रेड, तिसरी सलग
आक्रमणासाठी या ठिकाणी जर्सी क्रमांक 777 अफवा कायनरकर या ठिकाणी सज्ज झाले तिसऱ्या चढाईसाठी. 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. यावेळेस मात्र आपण रोखण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सक्सेसफुल करेल. काउंट डाऊन मैदानाची आतमध्ये पाहायला मिळेल. किती गुणाची कमाई असेल. खूप मोठा किल्लार पुन्हा एकदा अफवा कायनरकर या खेळाडूंना पाळलाय. अंजनले संघाच्या कोर्टमध्ये तब्बल 4 गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळते. खूप मोठा खिंडार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंजलीचा संघ पूर्णपणे बॅकफुटला सध्या स्थितीमध्ये ऑल आउटच्या उंबरठ्यावरती. या ठिकाणी पुन्हा एकदा बोनस गुणाची कमाई येते. एका गुणाने स्कोर कार्ड पुढे सर्कल करतो. साथीदाराला रिवाइव मिळणार नाहीये. 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. परंतु अफवा कायनरकरला रोखणं थोडंसं कठीण होऊन बसलंय अंजली संघाच्या डिफेन्सला. या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई केली जाते. ऑल आउट शॉटवरती या ठिकाणी पुन्हा एकदा अंजलीचा संघ पाहायला मिळतोय. एक सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा अंजली संघाला ऑल आउट करून देईल. साहिल आठवडे या ठिकाणी सरे मार्फत गुणाची कमाई करेल. सक्सेसफुल होतोय. रोहित 4 पहिला बोनस पॉइंट या सक्सेसफुल कामगिरी केली जाते. कासुर या संघाच्या खात्यामध्ये 1+3 पॉइंट जोडले जातील. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी गौरीश थोडासा शांत सेमी खेळ सादर करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड ऐकूयात. 27 या गुणसंख्येवरती कासुरेचा संघ आहे तर 14 या गुणसंख्येवरती अंजलीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा तेजस हा खेळाडू सज्ज होतोय. एकची चढाई आपल्याला पाहायला मिळाली. सुपर रेड केली तेजसला. पुन्हा एकदा अशा प्रफुल्लित झाल्या अंजली संघाच्या परंतु पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय. या ठिकाणी मात्र सातत्याने अटेम्प्ट अनसक्सेसफुल पाहायला मिळतात तेजसचे. तो डिफेन्स मात्र एक जबरदस्त कामगिरी करतोय. खेळाडूंचं कौतुक टाळ्यांच्या गजरात करा जेणेकरून पंचांना निर्णय देणं सोपं जाईल. यासाठी आपण कृपया गोंधळ घालू नका. आपला जल्लोष आम्ही जाणू शकतो. फक्त टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं कौतुक करा. फायनली लाईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक सुपर ब्रेड या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे या खेळाडूंना अंजली संघासाठी केली आणि त्यानंतर मात्र थर्ड ब्रेड. तिसरी चढाई सरासरी खेळाडू सज्ज झाला आक्रमणासाठी. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतं. गुणाची कमाई केली जाते. चांगली कामगिरी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सने केली. पुन्हा एकदा तन्मयचा एक ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका आज मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळते. एक सुपर रेड केली त्यानंतर लगेच डिफेन्स मार्फत झाली. पुन्हा एकदा गुणाची कमाई केली जाईल. पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. तेजस हा खेळाडू इन्फॉर्म येतोय. जबरदस्त कामगिरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न जर्मन आन्सर या संघाच्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पाय उचललाय नाही.
मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडीशी रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आंतरराष्ट्रीय संघाच्या माध्यमातून. महत्वपूर्ण सामना आणि दोन्ही संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतील. सध्या सिटीमध्ये स्ट्रॉंग पोझिशन वरती अगदी फ्रंट फुटला या मॅच मध्ये अमरभर टासुरेचा संघ. यावेळेस मात्र आपण रोखण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स एक बदलाय, संपूर्ण संघाला एक ठिकाणी एकवटण्याची आवश्यकता पडली आहे. सक्सेसफुल कामगिरी आहे, सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय एकाएकी ओढीला रोहित देखील त्या ठिकाणी पाय स्लिप झाला ना. टिपला जाईल. सक्सेसफुल कामगिरी केली जाते. 1+3.3 अमर भारत टासुरे संघाने ऑल आउट झाला. पुन्हा एकदा ऑल इन होतो स्कोर कार्ड येतो. 24 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचला आंतरराष्ट्रीय संघ. तर दुसऱ्या बाजूने 29 या गुणसंख्येवरती या ठिकाणी अमर भारत टासुरे संघ पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. थोडीशी चर्चा विनिमय करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचे संघ प्रशिक्षक आपल्या संघासोबत करतील. यानंतर संबोधा टाइम आउट मागून घेतला जाईल. दोन्ही संघ प्रशिक्षकांची रणनीती महत्वपूर्ण आहे. दोन्ही शेवटची 5 मिनिटे. टासुरे 29, आंतरले 24. सामना संपल्याला शेवटची 5 मिनिटे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला सामना हाय व्होल्टेज. 24 या गुणसंख्येवरती आंतरराष्ट्रीय 29 या गुणसंख्येवरती अमर भारत टासुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना हाय व्होल्टेज रंगत दर्शनीमध्ये जाऊन पोहोचलाय. श्री सीमादेवी क्रीडा मंडळाची ही संपूर्ण स्पर्धा आज मात्र या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेच्या अगदी अंतिम टप्प्याकडे आपण येऊन टेपलोय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून केली गेलेली मेहनत आज मात्र सत्यात उतरली. उद्या देखील काही महत्वपूर्ण कार्यक्रम आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आयोजित केलेले आहेत. दिवसभराचा कार्यक्रम रूपरेषा आहे. त्याचप्रमाणे रात्री मात्र ठीक 10 वाजता आपल्याच वाडीतील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. तरी सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक प्रेक्षकांची उपस्थिती आम्हाला उद्या रात्री या ठिकाणी आवश्यक आहे. सामना संपल्याला शेवटची 4 मिनिटे पाहायला मिळतात. संपूर्ण नृत्य आविष्कार आपल्याला उद्या मात्र पाहायला मिळणार आहे. सगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जवळच्या ठिकाणी रंगदास्तीमध्ये गेलेला सामना हाय व्होल्टेज ड्रामाकडे आपण जातोय. एक शेर तर दुसरा 1.25 शेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ या ठिकाणी ताकदीने लढा देण्याचा प्रयत्न करत आहेत. आक्रमण असा त्या ठिकाणी पुन्हा एकदा दापोली सभागोली आपला पहिल्यांदा या ठिकाणी सज्ज झाला आहे. गुणाशी कमाई करतोय. आपला पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झाला आहे. या ठिकाणी बाहेर साईड बॅक याच्या पाणी जाऊन बसेल. जबरदस्त कामगिरी डिफेन्स पार्कमध्ये अमर भारत टासुरे संघाच्या रोहित या खेळाडूने केली आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गेलेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अफा काही नरकर थोडस शांत वेळ काढून खेळ करेल. कारण सध्या स्थितीमध्ये आघाडी ही अमर भारत टासुरे संघाकडे आहे. थोडासा शांत संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतो. पण दुसऱ्या बाजूला आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल अंजली संघाला. पण नाही मार खायचंय हा भाई. इतर भी नाही घुसले काय हो किती सिंग मारेगा. अरे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शांत संयमी खेळ काढण्याचा प्रयत्न केला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये गेलेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आपापच्या माध्यमातून केला जातोय. या ठिकाणी टासुरे संघाची थर्ड रेड पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण श्रेयस या खेळाडूच्या माध्यमातून
मध्यरेषेवरती स्थिरावला आहे, थोडीशी घाई गडबड करण्याची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कडवतून डाव्या कडवरती सरसावण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटच्या काही सेकंदाचा खेळ सुरू आहे. यावेळेस मात्र 90 पॉईंट गोल गुणाची कबड्डी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याच दरम्यान सामना संपला शेवटचं मिनिट. सामना संपला शेवटचा आणि अंतिम मिनिट. अंतिम मिनिटामध्ये गेलेला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेने या ठिकाणी अग्रेसर फ्रंट फुटला सध्या स्थितीमध्ये अमर भारत तासूर या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी ऑफिशियली इशारा येईल.